नासा म्हणाला की तू रॉकेट बनवू शकणार नाही, पण इलॉन मस्कने ते बनवून दाखवलं. बरेच जे पेट्रोल कंपन्या होत्या त्या हसल्या आणि म्हणालेत की इलेक्ट्रिक व्हेकल कोण घेणार. आणि आज बऱ्याच लोकांचं टेस्ला हे स्वप्न आहे. आता त्यापेक्षा पण एक मोठा स्वप्न इलॉन मस्क पाहतोय, द अमेरिका पार्टी. एक राजकीय पक्ष. अमेरिकेमध्ये फक्त 2च पक्ष आहेत आणि आता एक हा तिसरा पक्ष तयार करायचा, सुरू करायचा इलॉन मस्क स्वप्न पाहतोय. पण यामध्ये 4 अडचणी आहेत. पहिला आहे की बॅलेट ऍक्सेस. प्रत्येक राज्याचे वेगळे नियम आहेत आणि ज्या वेळेस प्रत्येक राज्यांमध्ये हे प्रूव्ह होणार त्यावेळेसच बॅलेट पेपरवर त्या पक्षाचं नाव येणार. दुसरा आहे पैसा, की फक्त तिथं 2च पक्ष आहेत, त्यामुळे पैसा त्या 2 पक्षाकडे खूप जास्त आहे. तिसरा आहे की जर पैसा नाही तर एक्सपोजर नाही, आणि एक्सपोजर नाही तर मग डिबेटमध्ये कोण बोलवणार. आणि चौथा आहे की तिथं जी सिस्टम आहे ती भारतापेक्षा फार वेगळी आहे. जरी एखाद्या पक्षाला 51% मते मिळाली तरी पण त्या पक्षाकडे त्या अमेरिकेतील सर्व सीट्स त्या एका पक्षाचे कन्सिडर केले जातात. तर ह्या मुख्यतः 4 अडचणी आहेत. पण यासोबतच काही पॉझिटिव्ह बाबी सुद्धा आहेत की मॅक्झिमम लोक हे म्हणत आहेत की फक्त 2 पक्ष नाही तर आता तिसऱ्या पक्षाची सुद्धा गरज आहे. आणि पर्सनली मला वाटतोय की जो मगाशी सांगितलं मी तुम्हाला की पैशाचा मुद्दा, तर तो मला वाटतं की इलॉन मस्क कडे पाहून तो तर राहिलेला नाही. त्यासोबत एक लागून आलेला होता की डिबेट. आता इलॉन मस्क कडे ऑलरेडी एक्स प्लॅटफॉर्म आहे, ज्याला आधी आपण ट्विटर म्हणायचो. तर डिबेटचा पण विषय मुद्दा नाही आहे. आणि मेन मुद्दा जो मला वाटतोय की इलॉन मस्क कडे एक अशी बिल पॉवर आहे की तो अशक्यला शक्य करू शकतो. तर तुम्हाला काय वाटतंय की इलॉन मस्क हा जो चॅलेंज आहे किंवा हा जो स्वप्न आहे तो पूर्ण करू शकणार की नाही करू शकणार, की अमेरिकेमध्ये फक्त 2च पक्ष राहणार?